आता बातम्या पावसाच्या। लहरी हवामानाचा आंबा पिकाला फटका बसलाय। कधी ऊन कधी ढगाळ वातावरण, आंबा मोहरावर याचा परिणाम होतोय। शेतकरी यामुळे चिंतेत सापडले। बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादन घटण्याची भीती आहे। तर गोंदिया जिल्ह्यात हवामानाचा लहरीपणा दिसून आलेला आहे। कोकणातही या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना फटका बसलाय। आंब्याला यावर्षी बऱ्यापैकी बार आलेला होता। बारच्या मानाने मी चांगल्यापैकी अपेक्षित होतो की मला चांगले उत्पन्न मिळेल, परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण, असा कधी थंडी तर कधी गरमी, अशा प्रकारच्या वातावरणामुळे आंबा पिकावर खूप प्रमाणात परिणाम झालेला आहे। आणि यामध्ये खास तर लंगडा आंबा जो आहे, ज्याला विदर्भाचा हापूस आंबा म्हणले जाते, तो लंगडा आंबा यावर्षी खूप प्रमाणात फळगळती झालेली आहे। अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका रब्बीला बसलाय। बाजरी, हरभरा, मका या पिकांचं सर्वाधिक नुकसान झालंय। धुळे, साक्री तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आहे। घास हिरावला, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी। धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सामना हा शेतकऱ्यांना करावा लागलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो, धुळे तालुक्यातील एका शेतामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी रब्बी हंगामातील कांदा पीक हे नष्ट नाबूद या ठिकाणी झालेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं, काल सायंकाळी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका हा येथील शेतकऱ्यांना बसलेला आहे। धुळे तालुका आणि जिल्ह्यातील साक्री तालुका या ठिकाणी सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे। एकंदरीत गेल्या आठवड्यात देखील अवकाळी पावसाने साक्री आणि शिंदखेडा सह शिरपूर तालुक्याला मोठा फटका बसला होता। तेथील आता पंचनामे सुरू होते, मात्र या आठवड्यात दुसऱ्यांदा गारपीटमुळे अधिक नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेले आहे। त्यामुळे शेतकरी पूर्ण हवालदिल झालेले आहे। सरकारने देखील आता पंचनामे करायला सुरुवात केलेली आहे, मात्र सरसकट भरपाई, नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांकडून अपेक्षा करण्यात आलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर गहू, हरभरा, मका आणि बाजरी आणि या पिकांचं सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांना झालेलं आहे। म्हणून सरकारने आता तातडीने सरसकट मदत ही शेतकऱ्यांना द्यावी, एवढीच अपेक्षा आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे। तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे।